स्वतःचं विश्व हे स्वतः कष्टाने उभारायचं असतं. या संदेशाची बीज महाराष्ट्राच्या मातीच्या माऊलीने पेरली. त्या राजमाता जिजाऊंना सर्वप्रथम अभिवादन करतो. करिअर म्हणजे नेमकं काय, त्यातलं नेमकं काय निवडावं, एवढ्या सगळ्या ऑप्शन्स मधून आपण नेमकं काय करावं. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे म्हणून महापुरुष घडले असतील त्यापैकी एक असा महापुरुष घडला की जो स्वतः मी काय काम करेल, मला त्यातनं काय मोबदला मिळेल असा विचार न करता माझ्यासोबत असलेल्या माझ्या सर्व सवंगडी मित्रांना आधी करिअर मिळालं पाहिजे आणि त्या सगळ्यांच्या सोबत आपण विकसित झालं पाहिजे अशा करिअरची निवड करणारे राजा शिवछत्रपती. याचा आपण असं म्हणू की पुढचं फिगर ऑफ कॅप, ज्याला एक मानाचा तुरा म्हणता येईल, की समाजातील व्यवस्थेतील अशा लोकांना आपण बळ दिलं पाहिजे की जे खऱ्या अर्थानं त्यांना त्याची गरज आहे. आणि ती स्वराज्याची पावली ते रोपटं महाराष्ट्रात समाजातील सर्व विभागामध्ये ज्या महापुरुषांना लावली त्या राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र मातीमध्ये आज इथे व्याख्यान देण्याचा योग आला, त्याबद्दल मी स्वतःला माझं भाग्य समजतोय. या करिअर अपॉर्च्युनिटीज इन UPSC, MPSC, banking sector and other examination as well as business sector च्या या समारंभाला उपस्थित आजच्या या समारंभाचे दादासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे आदरणीय HOD सर, ज्यांच्या कष्टाने आजचा हा समारंभ इथे आयोजित झाला, ते या समारंभाचे संयोजक आदरणीय प्रोफेसर सर, ज्यांनी सुंदर याचं अँकरिंग केलं, ते सर, माझे सहकारी माननीय प्रवीण कुंडे आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व मित्रांना. आणि आता आपण इथून पुढे 1 तास जो इथे बोलणार आहोत किंवा तुम्ही मला सहन करणार आहात, हे सहन करणं कुठल्या भाषेत तुम्हाला जास्त इझी असेल, मराठी, इंग्लिश की हिंदीमध्ये? मराठीमध्ये असेल. बरं, आता करिअर म्हणजे नेमकं काय, मी इथून बोलण्यापेक्षा तुमच्या येऊन बोलतो. करिअर म्हणजे नेमकं काय, जॉब म्हणजे नेमकं काय, अपॉर्च्युनिटी म्हणजे नेमकं काय. नंबर 2, त्याही आपण थोडा आधी जाऊ. आपल्याला जर 10व्या वर्गात कोणी प्रश्न विचारला असता की तू 10वीचा अभ्यास कशाला करतो, कशाला दररोज शाळेत जातो, कशाला क्लासला जातो, काय उत्तर दिलं असतं आपण? एनीबडी सांगू शकाल? मॅक्झिमम मार्क्स. मला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे, पास व्हायचे. 12वीत प्रश्न विचारला असता तर थोडस उत्तर आणखी प्रगल्भ झालं असतं. मला चांगले मार्क्स मिळवायचे, मेडिकलला जायचे, इंजिनिअरिंगला जायचे. म्हणजे 12वी आपल्या त्या पास नापासवर आपल्या करिअरच्या एका वेला आपल्याला इंडिकेट करत असतं. पण आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तू इंजिनिअरिंग कशासाठी करतोय, तू सांगू शकशील का? जॉबसाठी करतोय. जॉब म्हणजे नेमकं काय सांगता येईल? फ्युचर प्लॅनिंग माझं दररोज चित्रपट बघण्याचं आणि झोपण्याचं असू शकतं, मग त्याला जॉब म्हणायचं का? जॉब म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगता येईल? सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय, हा यांचा जॉब आहे. आता मी तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली, माझ्याकडे सॉफ्टवेअरचं एक कॅबिन आहे, तुम्ही दररोज तिथे या, महिनाभर काम करा, कुठलंही वेतन मिळणार नाही, काय नाही काय नाही काय, जमेल का? जॉब म्हणजे नेमकं काय? जॉबचा साधा अर्थ आहे बेटा, माझ्या हाताला मी घेतलेल्या शिक्षणानुसार मला आवडत्या क्षेत्रात तिथे जाताना सकाळी 10 वाजता माझी जायची इच्छा झाली पाहिजे आणि दिवसभर माझी काम करण्याची इच्छा झाली पाहिजे. इन शॉर्ट, माझ्या हाताला हक्काचं काम मिळालं पाहिजे आणि त्या हक्काच्या कामावर पोटाला सन्मानाची भाकर मिळाली पाहिजे. हे महत्वाचं आहे.
समाजसेवा करायचे, देश सेवा करायचे, मला काही क्रांती घडवून आणायची आहे, बदल घडवून आणायचा आहे, असं काही विचार डोक्यात आणायचा नाही. आणि समाजसेवा पण बिलकुल करायची नाही. तुम्ही शिकले, दिसत आहे का मी तुम्हाला? तुम्ही शिकले, तुमचं काम नीट केलं, तुम्ही नोकरीला लागले, देशच हात जोडेल तुम्हाला की बाबा रे उपकार केले माझ्यावर. म्हणजे एखाद्या तुमच्यावर आरोप नाही, एलिगेशन नाही, पोलीस स्टेशनला केस नाही, कोर्टाला तिकडे झंझट नाही, सुखात जीवन जगतोय, कोणाला त्रास देत नाही. म्हणजे देश, म्हणजे तू सुखी, तुझं कुटुंब सुखी, समाज सुखी, तर देश सुखी. म्हणजे आम्हाला काय करायचंय? फक्त आपल्याला जॉब मिळवायचा आहे. पण तो जॉब म्हणजे असा कसा जॉब की मला सस्टेनेबल सिक्युरिटी देईल. कशाची? अर्निंग सोर्स असला पाहिजे ना, बरोबर की नाही? मी तुम्हाला खूप तत्वज्ञान सांगितलं की बाबा इकडे असं बेस्ट आहे, आमच्याकडे असं आहे, हे आहे, एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, आणि मग शेवटी काम करतो मी आणि ऑपॉर्च्युनिटीतनं आउटपुट काहीच नाही. तर जगातलं दुसरं तत्वज्ञान असं म्हणतं की उपाशी पोटी असलेल्या माणसासाठी जगातलं सगळं तत्वज्ञान काही कामाचं नाही. समजतंय ना? आणि म्हणून ज्या स्वराज्याचं वृत्त करवीर संस्थानात आणलं राजर्षी शाहूंनी, मात्र महाराणी ताराबाईंनी, त्यानंतर राजर्षी शाहूंनी त्यांना विश्वामध्ये पोहोचवलं समाजसेवेच्या माध्यमातून. त्या स्वराज्याचं वचन होतं, सर्वात मोठा सजावले आहे की इथे असलेला प्रत्येक माणूस मोठाला लागला पाहिजे. आणि म्हणून जॉब म्हणजे नेमकं काय? जॉबचा असा अर्थ आहे मी आयुष्यभर काम करू शकेल, आणि आयुष्यभर काम केल्यानंतर ज्यावेळी माझे हातपाय थकतील, मी आता कुठून उठून सकाळी मी कुठे कामाला जाऊ शकत नाही, जॉब करू शकत नाही, त्याही वेळेला मला माझे हात कुणापुढे पसरवायची गरज पडता कामा नये. आणि ते हात फक्त माझे कुणापुढे नाही, माझ्या स्वतःच्या मुलाच्या पुढे सुद्धा पसरवायची गरज पडणार नाही. असं सुरक्षित करिअर. आर यू गेटिंग द पॉइंट्स? ओके, पण तो जॉब मला मिळवायचा आहे. ओके, आता जॉब साठी कुठल्या पद्धतीचा आपण पर्याय निवड करावी? मी तुम्हाला सांगतोय, साधारणतः 9 ते 14 वर्षांचा असलेला एक युवक होता. त्या युवकाच्या पुढे पहिली अपॉर्च्युनिटी होती की त्या काळातल्या दिल्लीच्या बादशाहाला सांगून एखादं मंत्रिमंडळाचं खातं घेऊन टाकायचं किंवा पुणे भागातली जहागिरी घेऊन टाकायची, ती त्याला सहज मिळाली असते. नंबर 2, तो एका जहागीरदाराचाच मुलगा होता. इतर जहागीरदारांच्या मुलांसारखं छान शैलीमध्ये राहायचं, साध्या भाषेमध्ये ऐश करायची, फार काही टेन्शन घ्यायचं नाही. चौथी अपॉर्च्युनिटी होती, आजूबाजूला आणखी काही कंपन्या होत्या. अलिशाह प्रायव्हेट लिमिटेड.com, कुतुबशाह प्रायव्हेट लिमिटेड.com, हैदराबादचा निजाम प्रायव्हेट लिमिटेड.com, या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जाऊन सहज एखादी नोकरी मिळवता आली असती, सुखात जीवन जगता आलं असतं. पण हा तरुण काय करतो? ह्या सगळ्यांना बाजूला ठेवतो आणि हे जे काय सगळ्या आहेत कंपन्या, मोठी कंपनी, मल्टीटास्किंग कंपनीची त्या काळातली मोगल बादशाची होती, आणि त्यांनी आपापल्या फ्रँचायझी दिलेल्या होत्या. मोगल, कुतुबशाह, आदिलशाह, निजाम, आणि कुठला तिकडे गोवाळकुंड्याचा असेल, सिटी असेल, वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्यांना त्यांनी नाकारलं आणि आपल्या सोबत असलेल्या निरक्षर मावळ्यांना हातात घेतलं आणि त्यांना सांगितलं की गड्यांना आपला मार्ग ठरला, आपण आपल्या रयतेच्या रक्षणासाठी लढायचं, झटायचं, प्रसंगी मरायचं, आणि आपल्याच हाताला काम आणि पोटाला सन्मान देणारं या आपल्या मातीतील गोरगरिबांचं हिंदवी स्वराज्य उभारायचं. म्हणजे काय होतं? स्वराज्य हे हाताला काम आणि पोटाला सन्मान देणारं एक इनिशिएटिव्ह होतं. लक्षात येतंय? आणि या इनिशिएटिव्हचं सगळ्यात मोठं जर काय असेल तर त्यामध्ये निर्माण करण्यात आलेल्या MIDCs. आता तुम्ही म्हणाल असे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कुठे होतं स्वराज्याच्या वेळेला? होतं ना. त्यावेळेला जे किल्ले बांधले जायचे या MIDC होत्या. म्हणजे एखाद्या भागात किल्ला बांधला गेला की त्या भागातील दगड फोडणाऱ्या माणसाला काम मिळायचं, तलाव बांधणाऱ्या माणसाला काम मिळायचं, शेतीरक्षण करणाऱ्याला काम मिळायचं, चपराशी म्हणून काम करणारा गडकरी असेल, आणखी तटकरी असेल, ह्या सगळे जे करी होते ह्या सगळ्यांना काम मिळायचं. आणि म्हणून स्वराज्यातील त्या भागामध्ये एवढी जागा आहे, इथे येऊन तुम्ही किल्ला बांधा, आम्ही आमची जागा देतो, अशी चढावट लागायची लोकांची.
आणि तिथे जर किल्ला उभा राहिला तर आपल्या भागाचा विकास होईल, अशी त्या काळामध्ये धारणा असायची. ओके. आणि म्हणून आता त्या काळाचा जर विचार केला तर आताच्या काळामध्ये सुविधा भरपूर आहेत, कम्युनिकेशनची माध्यमं आहेत, नॉलेज तुमच्या हातात आहे, तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुम्हाला हवी ती माहिती आहे. आणि या युगामध्ये म्हणजे आज आपण अशा युगात जन्माला आलो की आपल्या अगोदरच्या अनेक पिढ्यांना एवढं सुंदर आयुष्य नाही मिळालं. प्रूव्ह करून दाखवू. उदाहरणार्थ कोणाला घेऊ तुमच्यापैकी? कोणाला घ्यायचं फक्त मला नका घेऊ. मी सगळ्यांना इलाज घेतो. तुझं नाव काय? श्वेता. आता मला सांग श्वेता, तू आता कुठे इंजिनिअरिंग करते? मेकॅनिक. तू थोडं उभं राहते, मागच्या नाव पण दिसेल. हा, ही श्वेता आहे. तुझी आई काय करते बळा? तिचं किती शिक्षण झालंय? PSC. आईची आईचं नाव काय? पुष्पा. त्या माऊलीचं किती शिक्षण झाले? 10th. ती पण 10th क्लास होती. चांगलं होतं. माझा प्रश्न हा आहे बघा, जर तुझ्या आजीला अपॉर्च्युनिटी मिळाली असती तर ती श्वेतासारखी इंजिनिअरिंग करू शकली असती का? नो. जस्ट थिंक दॅट तुझी आजी आता तुझ्यासारखी आहे, तुझ्या एज मध्ये आहे आणि तिला आत्ताच्या एजमध्ये असती तर ती इंजिनिअरिंग करू शकली असती का? येस, करू शकली असती जर तिला अपॉर्च्युनिटी मिळाली असती, है ना? सो थिंक अबाउट दॅट पीपल की ज्यांना अपॉर्च्युनिटीज मिळाली. आपली आई असेल, बाबा, त्यांचे आई वडील असेल, त्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेजेस, है ना? म्हणजे आधीच्या काळापेक्षा आपण जसं आता म्हणतोय खूप कॉम्पिटिशन आहे, है ना? बस बघा, खूप स्पर्धा झाली आहे. या स्पर्धेमध्ये आता कसं टिकणार आपण? अरे पण आधीच्या लोकांना तर स्पर्धाच नव्हती, एकच विनिमयाचं माध्यम होतं, ते म्हणजे कृषी. काम करा नाही तर मला. टिकलं तर ठीक, तेही निसर्गावर अवलंबून. आज अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. मुद्दा हा आहे की त्या अपॉर्च्युनिटीला इनकॅश करण्यासाठी आपण स्वतःला त्या लेवलला क्रेडिबल बनवू शकतोय की नाही. दिस इज द एक्झॅक्ट पॉइंट. गेटिंग इट? म्हणजे जर श्वेता आज करू शकते, तिची आजी पण करू शकली असती, पण आजीच्या काळात वारणानगर इंजिनिअरिंग कॉलेजच नव्हतं, राईट? असतं तर केलं असतं. अपॉर्च्युनिटी म्हणजे प्रत्येक माणसाच्या मेमरीमध्ये तेवढीच कपॅसिटी आहे, राईट? म्हणून पहिली बाब ही लक्षात घ्यायची की आता आपण खूप कॉम्पिटिशन मध्ये आहोत. ह्या सगळ्या वल्गना आहेत. लक्षात येत आहे? त्या काळामध्ये एवढ्या कंपनीज होत्या का? UPSC होतं का? MPSC होतं का? बँकिंगचं सगळं नॅशनलायझेशन झालं होतं का? काहीही झालेलं नव्हतं. दोनच माध्यमं होते, एक तर कृषी करा, नाहीतर कृषीवर आधारित काही व्यवसाय करा. याशिवाय तिसरा ऑप्शनच नव्हता. ओके. म्हणून इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की आपण एका चांगल्या इरामध्ये जन्माला आलो. नंबर 1. आता नंबर 2, हा जॉब मला कसा करायचा? आधी आपल्या डोक्यात काय असतं? 4 वर्ष इंजिनिअरिंगचे झाले की लवकर काहीतरी मिळावं, पैसे मिळावे. कारण आता तुमच्या डोक्यात कसं असतं, तुम्ही कुठेतरी रूमला राहता, हॉस्टेलला राहता, मग महिन्याला बाबा एवढेच पाठवता, एवढ्यातच भागवायचंय. जास्त आगाऊपणा केला की सगळं महिन्याचं कोलमडून जातं, है ना? मग अशा कडकीच्या 4 वर्षात प्रत्येक क्षणाला घरी पैसे मागताना किंवा घरून कमी पैसे आले तर आपल्याला कसं वाटतं, जाऊ द्या आता हा एक वर्ष निघाला माझं, जॉईनच करून टाकतो, कॅम्पस आलं पाहिजे, है ना? ही धारणा असते. 4 वर्ष आधी हॅलो, इकडे जाऊ नको, इकडूनच बोललो. 4 वर्ष आधी 12वी नंतर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं तेव्हा तुमच्या डोक्यात काय होतं? मी 4 वर्ष इंजिनिअरिंग करणार, मग कंपनी येणार अशी यान आल्यासारखी, है ना? मला असं अलगद उचलून घेणार आणि एक छान कॅबिन असणार, AC बीसी लागलेला, समोर कम्प्युटर, बाहेर छान एखाद्या तिकडे अटेंडन्स घेणाऱ्या मॅडम छान. ह्या असेल तर मॅडमची अपेक्षा, तुम्ही काय फार अपेक्षा करू नका, जास्त येत नाही, राईट? आणि मग अशा सगळ्या हवेच्या विचारात आपण जमिनीवर आलो. कसं?
जुने काही मित्र येऊन भेटतात, काय कुठं काय नाही यार कॉम्पिटिटिव्हची तयारी करतोय. ते पुढच्या वर्षी पुन्हा डिग्री घ्यायला तर काय काय चाललंय, काय नाही हे चालू आहे आपलं युपीएससी. पुन्हा तिसऱ्या वर्षाला काय करतोय, कारण एमपीएससी रिझल्ट लवकर लवकर लागत नाही. आता युपीएससी 2 वर्ष युपीएससी चालतं, नंतर भाऊ बँकिंग वर येतो. म्हणजे डिग्री नंतर करायचं काय, एमपीएससीचं काही असं वार्षिक सिलेबस नाही आहे. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं 4च्या ऐवजी 6 वर्ष सांगितले, लोक झापतील की 4 वर्षाचं इंजिनिअरिंग तू 6 वर्ष काय करतो. पण युपीएससीला काही प्रॉब्लेम नाही, 10 वर्ष सांगत राहा मी युपीएससी करतोय, सांगायला पण भारी वाटतं जरा. सो आपण परत आपल्या मुद्द्यावर येतोय की इंजिनिअरिंग नंतर मला काय करायचं हे इंजिनिअरिंग नंतर नाही बेटा, आत्ताच ठरवायचं. लक्षात येतंय. आणि दुसरं, कल्पनेच्या विश्वात जरा म्हणजे जे तुमच्या डोक्यात आहे आता हवा की असं होणार तसं होणार, झालं तर उत्तर, पण तुमचं ऑप्शन 2 रेडी असला पाहिजे. लक्षात येते. आणि म्हणून इथे बसलेले जे इंजिनिअरिंगचे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना माझं एक्झाम्पल आहे. बघा एकदा काय होतं, एक तरुण असतो, तो तरुण कोलकात्याचा असतो आणि कोलकात्याचा तो तरुण असा चालत 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 इथे एक व्यक्ती असतो ज्यांना 1913 ला साहित्याचं नोबेल मिळतं. सांगता येईल त्याचं नाव? साहित्याचं नोबेल आपल्या देशात एकाच व्यक्तीला मिळाले. काय नाव? अंजलीसाठी एकदा जोरदार क्लॅप झाल्या पाहिजे. व्हेरी गुड. बस मला अंजली, मला भेटायचं सत्र झाल्यानंतर एक पुस्तक तुला देईल किंवा मासिक देईल, जे काय माझ्याकडे अवेलेबल असेल. आता तर रवींद्रनाथ दुसरा माहिती हॅलो, हा ओके, आता ठीक. तर तो तरुण असा चालत 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 आला. रवींद्रनाथ असे बसलेले होते. आता ओके, असे बसलेले होते, ध्यानच काहीतरी ध्यान साधना करत होते बाजूला. तो चालत आलेला इथे थांबल्यानंतर त्याच्या समोर असे 4-5 रस्ते होते. आणि मग त्याला विचार पडला की आता या 4-5 रस्त्यांपैकी कुठला रस्ता निवडू. पण तो विचार आल्याबरोबर बाजूला त्यांना तो एक गृहस्थ, म्हणजे त्याला नव्हतं माहिती रवींद्रनाथ आहे, त्याने विचारलं, अहो आजोबा हे रस्ते कुठे जातात. रवींद्रनाथ त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर या तरुणाला काय वाटतं की माझा आवाज पोहोचला नसेल. तो मोठ्या, अहो आजोबा हा रस्ता कुठे जातो. हा बंद नाही पडला, हे डायरेक्ट लाईन येणार. दुसऱ्याही वेळेला आवाज जाऊन रवींद्रनाथ त्याच्याकडे बघतात, स्मित हास्य देतात, परत आपल्या कामात लागतात. युवकाला वाटतं म्हातारा काय गर्विष्ठ आहे, रस्त्याचा पत्ताही सांगत नाही. तो म्हणतो, अहो आजोबा विचारलं 2 वेळा तुम्हाला सांगा नाही रस्ता कुठे जातोय. रवींद्रनाथ त्याला प्रतिप्रश्न करतात, बाळा तुला कुठे जायचं. तो माझं असं काही ठरलंच नाही, चालत चालत आलो, आता इथं आल्यावर प्रॉब्लेम आला की इथून नेमकं कुठं जाऊ. माझ्या बाजूच्या 10वी केलं, मी पण केलं, त्याने 12वी केलं, मी पण केलं, त्याने क्लासला गेला, मी पण गेलो, आणि जेवढं जमलं तेवढा अभ्यास केला, ऍव्हरेज मार्क्स पडले, इथे आलो. आता याच्यानंतर पुढे कुठे जायचं याचा प्रश्न पडलाय. रवींद्रनाथ त्याचं उत्तर देताना म्हणतात की बेटा जर तुझं हे ठरलं नाही तुला कुठे जायचं तर तू यापैकी कुठलाही रस्ता निवड. ज्याचं ठरलेलं नसतं असा माणूस जीवनात कुठल्याही प्रवासानं गेला आणि कुठेही पोहोचला तरी तो जीवनात असं काहीही वेगळं करू शकत नाही ज्याला आपण आमूलाग्र बदल किंवा ड्रास्टिक चेंज असं म्हणू शकतो. पण तो एक नॉर्मल लाईफ जगतो. ते नॉर्मल लाईफ म्हणजे जे आज प्राणी सगळे जगतात, जन्माला आला म्हणून आपलं आयुष्य काढायचं, तर ही ती भूमिका आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं मला काय करायचं. 4 वर्ष इंजिनिअरिंगला मी प्रवेश घेतला, स्कॉलरशिप अंतर्गत शासनानं माझी स्कॉलरशिप भरली असेल, अर्थात ती कुणाच्या तरी टॅक्स मधनं आलेली असेल, आणि जर मला स्कॉलरशिप मिळाली नसेल तर माझ्या आईवडिलांनी भरली असेल. म्हणजे 4 वर्षाचं जर पूर्ण कॅल्क्युलेशन
वीजचं, निवासाचं आणि भोजनाचं काढलं तर आई वडिलांचा हार्ट टॅक्स मनी जवळपास 5 ते 6 लाख रुपये इन्व्हेस्ट झाला असेल. आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि शेतकऱ्यांचं साधं गणित असतं की जमिनीत एवढं टाकतो एवढं उगवलं पाहिजे. लक्षात आलं का? जर नाही उगवलं तर शेतकरी काय म्हणतो त्याला? शेतकरी त्याला दुष्काळग्रस्त घोषित केलं जातं. शासन त्याला दुष्काळग्रस्त घोषित केलं जातं. मी आज फार जबाबदारीनं बोलतोय की जेवढा जास्त पाऊस आल्यामुळे दुष्काळ पडतो, जेवढा मराठवाडा या विभागामध्ये पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडतो, त्यापेक्षा सर्वात जास्त दुष्काळ ग्रॅज्युएशन झालेला आहे पण हाताला काम नाही आणि पोटाला भाकर नाही, हा सगळ्यात मोठा दुष्काळ महाराष्ट्राच्या आज आपण समोर असलेला बघत आहोत. बर, या दुष्काळाची कारणं कोण आहेत? या दुष्काळाची कारणं काही अंशी व्यवस्थेमध्ये घेतले जाणारे डिसिजन आहेत, पण बऱ्याच अंशी माझे ते सगळे युवा मित्र आहेत की जे योग्य वेळी त्यांना काय करायचं हे ठरवत नाही आणि मग वेळ, संसाधनं, अपॉर्च्युनिटी निघून जातात आणि त्याच्यानंतर त्याला वाटतं अरे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे. ओके, मग आता तुम्ही म्हणाला ओके सर तुम्ही आम्हाला सांगितलं तर करायला पाहिजे, ठीक आहे, वी आर रेडी टू डिसाइड नाउ. मग आता काय ठरवायचं? पेन काढा आणि वही काढा लवकर, फास्ट. तुम्ही ज्याला ऍक्शन ओरिएंटेड जास्त बोलतो आज, म्हणजे तुम्ही काढूनच ठेवायला पाहिजे है ना. तर रणांगणामध्ये आला तलवारी घरी असं नको. नंबर एक मुद्दा लिहायचा आणि समोर बघायचा. नंबर 1, तुमचं पूर्ण नाव लिहा. आता त्याच्या खाली तुमचं डेजिग्नेशन लिहायचंय तुम्हाला. डेजिग्नेशन म्हणजे पदनाम. आता पदनाम म्हणजे तुम्ही काय लिहिणार? आता डेजिग्नेशन आणि 2 कोलन टाका तिथे, 2 टिंब. ते रिक्त आहे पण ते रिक्त काय आहे? रिक्त आहे. ते कोण भरणार आहे? आने वाला समय तय करेगा है ना. और वो समय आपको तब न्याय देगा यदि आप समय का रिस्पेक्ट करते हो. म्हणून डेजिग्नेशन. आता काय लिहायचं डेजिग्नेशन? की बाबा राम वा 200 म्हशीचे पालक. कसं वाटतं ऐकायला? पाठी बघितली तुम्ही अशी कुठं? राम वा 200 म्हशीचे मालक. राम वा 500 एकर जमिनीचे मालक. बघितली पाठी? राम वा पुण्यामध्ये 10 घरं भाड्याने दिलेले मालक. बघितली? माणसाला डेजिग्नेशन या तो एजुकेशन का लगता है या फिर अचीवमेंट का लगता है. नाही समजलं? समजलं? तुम्हाला समजलं की मला कसं समजेल? हे नाही समजलं? अच्छा, ओके, फाईन. सो म्हणजे डेजिग्नेशन काय असेल माझं? आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे घ्यायचंय इंजिनिअरिंग, बीएससी, बीएससी, बीएमएस, बीडीएस, एमबीबीएस, ग्रॅज्युएशन. म्हणजे आधी जो प्रोफेशनलिझम होता की बाबा इंजिनियर झाला इकडे जॉब लागणार, तो जूनियर इंजीनियर होणार, असिस्टेंट इंजीनियर होणार, वो दिन अभी चले गए. अभी हम लोग सब ग्रेजुएट है, एक समान प्लेटफॉर्म के ऊपर है. इसके आगे एक सबसे बड़ा पैनल है जिसका नाम है कॉम्पिटिटिव एग्जाम, जिसका बेसिक अच्छा है, एप्टीट्यूड अच्छा है, इंग्लिश अच्छा है, लैंग्वेजेस अच्छे हैं लेकिन उन्होंने बनाए हैं. अच्छा किसी का होता नहीं, बनाना पड़ता है. उसके लिए कष्ट लगते हैं. तो ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास करेल आणि पुढे जाईल. क्लिअर? आता हे करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचं नाव लिहिलं. आता डेजिग्नेशन काय असणार ते तिथं असेल. आता दुसरी बाब, हे सगळं जे तुम्हाला मिळवायचंय ते खाली लिहा. एम काय माझं? इंजिनिअरिंग कंप्लीट करणे. हे तुम्ही असे होणार आहे. त्यात काय विशेष? इंजिनिअरिंगचा अभ्यास परीक्षेचे किती दिवस आधी करतात? नाही सर गेले ना
सायन्स नाही. दोन दिवसात इंजिनिअरिंग काढून टाकतो म्हणा सर. 8 दिवस काही तर पेपरच्या दिवशी पण करत असतात. हे पाहिजे रे तुझ्या मागलाय आपण त्यांना ठेवशील जरा. बरं, इंजिनिअरिंगचा अभ्यास जास्तीत जास्त 8 ते 15 दिवस करतो आपण सेमिस्टरच्या, राईट. याच्या सोबत असं काही करता येईल का की ज्यामुळे इंजिनिअरिंग झाल्याबरोबर आपल्याला कुठे चांगलं सुरक्षित काम मिळू शकेल. दिस इज द पॉइंट. ओके, मग तुमचं एम काय? आता एम मध्ये आपण सगळ्यात टॉपचं घेतो ना, येतो की नाही? तुम्हाला जर एवढ्या सगळ्या डिशेस ठेवल्यामुळे तर तुम्ही त्यातलं आधी काय खाता जे तुम्हाला आवडतं आणि जे सगळ्यात बेस्ट रिक्वायरमेंट. जर तुम्हाला कापड घ्यायला गेलं दुकानामध्ये तर तुम्ही काय करता, जे सगळ्यात बेस्ट आहे, कलरनी चांगले, तुम्हाला कम्फर्टेबल आहे ना, या सगळ्यांची आपण निवड करतो की नाही? भाजीपाला पण निवडून घेतो की नाही? जेवण पण निवडून करतो, कपडे पण निवडून करतो, आणि मग जे आयुष्यभर करायचं ते करिअर मिळेल ते कसं काय करतो? पॉइंट समजत नाहीये. जे मिळेल ते करेल म्हणजे असं कसं बाबा, आणि आयुष्यभर ते काम करायचं. म्हणून जर तुम्हाला ते मिळवायचं आपण काय करू, हे सेशन संपलं की बाहेर जाऊ तिकडे. चालेल माझ्यासोबत? पक्का? आमच्या तिकडे कॉम्पिटिशन असते पतंग उडवायची. तुम्हाला उडवताय का? नाही उडवताय? चालेल, आपण काय करू, यांच्याकडे पतंग देऊ उडवायला आणि यांच्याकडे रॉकेट देऊ. रॉकेट दिवाळी काय? दिवाळी रॉकेट असतं, घालून वातावरण असतं त्याला. जे जास्त शहाणपणा करतं त्याच्या घराकडे रॉकेटची दिशा करायची, द्यायचं पेटवून. पेटलं तर पेटलं, है ना? पण चला आपण आता रॉकेटची दिशा सरळ करू. वर यांच्या हातात काय? पतंग. त्यांच्या रॉकेट आहे, तुमच्या पतंग. आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्याला येऊ. नतीजे क्या आएंगे, रिझल्ट काय येईल? माझा पहिला प्रश्न आहे की सर्वात जास्त गतीने वर काय चालतं? प्रॉपर्टी सांगून पतंग कशाने उडतो? दोरा ढील देणे, हवा आला तर त्याची दिशा प्रॉपर करते. आणि रॉकेट कशाने उडतो? मग सगळ्यात जास्त गतीनं काय उडेल? रॉकेट. का उडेल? डायरेक्शन पतंगाला देऊ शकतो आपण, त्याच्यात काय विशेष काय नाही करत. आणि माझं म्हणणं हे आहे की वर सगळ्यात जास्त गतीनं कोण झेपावे? फास्ट रॉकेट. का? फोर्स नाही, आग. फोर्स नाही, आणि ती पण योग्य ठिकाणी लागली. समजलं का? असं चॉकलेटी बोलायचं नाही, ओरिजिनल कॉन्क्रीट. तशी आता तुम्ही ज्याच्यासाठी हसले, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला हे म्हणायचं होतं की ती आग तुमच्या अंतःकरणात लागली पाहिजे. दिस इज द ब्लड पॉइंट. मेरे अंदर होना चाहिए. माझा बाप तिकडे सकाळी उठतो, बैल सोडतो, दिवसभर म्हशी चारतो, दिवसभर काम करतो. मंडे टू संडे, मॉर्निंग टू इव्हिनिंग, नो हॉलिडे, नो सीएल, नो मेडिकल. आणि मग अशा स्थितीमध्ये मला अभ्यास करायला वाटत नाही, मला समजत नाही मी काय करू. ही सगळी जर अवस्था असेल तर आपण आजच्या काळात टिकणं शक्य नाही. ही आग अंतःकरणात पाहिजे. मला हे करायचंय, हे माझे ऑप्शन आहे, हा माझा टाइम आहे, हा माझा शेड्यूल आहे, तेव्हा ते होईल. आणि म्हणून या व्याख्यानाचं तिसरं चरण आहे, मला जे करायचं ते मला अंतःकरणात तुम्हाला वाटलं पाहिजे की हे मला करायचं. मला एमपीएससी करायचं, मला एमपीएससी करायचं, मला बँकिंग करायचंय, एसएससी करायचंय, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या एक्झाम द्यायच्या. मला माझं 2 वर्षात असा अभ्यास करायचंय की यापैकी कुठलीही एक्झाम
अभ्यासली व्यवस्थित तर मी पास करू शकलो पाहिजे. ओके, झालं क्लिअर? आता याच्यानंतरची बाब ही आहे की काय अपॉर्च्युनिटी आहेत मला आता खाली लिहिणार तुम्ही, तर मी म्हणेन पहिली अपॉर्च्युनिटी की जी सगळ्यात बेस्ट आहे त्याला मी म्हणेन युपीएससी. आपण आता पीपीटी प्रेझेंटेशन चालू करू. इथे आपल्याकडे पीपीटी पण आहे. तर युपीएससी करावंसं वाटतं असं तुमच्यापैकी किती फक्त इच्छा आहे असं किती इच्छा? ठीक आहे सर, करके देख सकते हैं, हात एवढीच आहे. एमपीएससी करावंसं वाटतं असं किती? एमपीएससी. टेक्निकलच्या एक्झाम एटीएस आयएएस करावंसं वाटतं असे किती आहे? बँकिंग करावंसं वाटतं असे किती आहे? बाकीचे सगळे बाचकार बांधून घेऊ तिकडं. काहीच करायचं नाही तुम्हाला? तुम्ही इथं थांबले कशाला तुम्ही? अच्छा, पीएसआय आयएएस करायचं असे किती आहे? ओके, बाकीच्यांना बिझनेस करायचा का? अच्छा, ओके. अजून ठरलं नाही ना, सुरू आहे, विचार सुरू आहे ना? फाईन. सो आता पहिलं जे आहे ते आहे युपीएससी. दिस इज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके, आता अगदी 5-5 मिनिटांमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पहिलं, आपल्याकडे आयएएस फाउंडेशन 3 इयर कोर्स पण चालतो पुणे, नागपूर. त्यानंतर आता भविष्यात आपण कोल्हापूरला पण हे काम चालू करणार आहे. आता वाय युपीएससी? युपीएससी चा अर्थ युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपण हे बघतो की लाईफ मध्ये आपल्याला सुरक्षित जॉब असावा. नंबर 2, चांगली सॅलरी असावी. नंबर 3, आपलं लाईफ सुरक्षित असावं. आणि नंबर 4, हे काम करताना आपल्याला समाधान मिळावं की आपण कोणाला मदत करू शकतोय, कोणाचं भलं करू शकतोय. त्या सर्व्हिस सेक्टर मधलं ज्या टॉप पोझिशन असतात, महसूल विभागातले कलेक्टर असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधले कलेक्टर असेल, किंवा पोलीस डिपार्टमेंट मधले एसपी असेल, शहरी विभागात कमिशनर असतील, या सगळ्या ज्या पोस्ट आहेत याचे जे कॅडर्स आहेत आयएएस, आयपीएस, आयएफएस, ते या परीक्षेच्या माध्यमातून भरले जातात. आता याच्या सगळ्या कॅडर्स आहेत इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, या सगळ्या सर्व्हिसेस आहेत. आता याच्यानंतर ही एक्झाम जी आहे 3 टप्प्यात आहे. प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. आता पूर्व परीक्षेला 2 पेपर आहे. जनरल स्टडीज 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स. सीसॅट जो पेपर आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, हा क्वालिफाईंग पेपर आहे. यात वी नीड ओनली 66 मार्क्स आउट ऑफ 200. ओके, आता याचा जो सिलेबस आहे प्रिलिमचा, तो पुढच्या पीपीटी मध्ये आपल्या आहे. नेक्स्ट पीपीटी मध्ये प्रिलिम, मेन्स अँड इंटरव्ह्यू. याच्यामध्ये हे बघा, करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टंट, हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंट अँड जनरल सायन्स. 7 सेक्शन्स आहेत. साधारणतः 10वी 12वी पर्यंत आपल्याला जो सिलेबस होता त्यावरच हे सगळे सेक्शन आहेत. आता हा दुसरा जो क्वालिफाईंग सेक्शन आहे ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे. आता कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय की आपण 10व्या वर्गामध्ये पॅसेज सोडवत होतो, ए बी सी है ना, तर तेच इथे आहे की आपण वाचून त्याचं आकलन आपल्याला होतं का ते तिथे बघितलं जातं. इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल आहे, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल अबिलिटी आहे, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, देन जनरल मेंटल अबिलिटी, बेसिक ऍप्टिट्यूड आणि डाटा इंटरप्रिटेशन. सो दॅट ऑफिसर म्हणून मी डिसिजन घेऊ शकतो का हे ऍप्टिट्यूड मध्ये चेक केलं जातं. ओके, and then only we can qualify for the next phase, and that is mains examination. Okay, so next जी PPT आहे ती आपली मेन्स ची आहे. Mains examination we have qualifying paper, that is language paper. First one is Indian language for 300 marks. So we can take any language, regional language. We can also take Marathi also. मराठी आपण सुद्धा इथे घेऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला वी नीड ओनली 25 मार्क्स. म्हणजे लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला 25% यावं. 300 पैकी 25% म्हणजे किती मार्क्स झाले? 75 मार्क्स. आणि खाली कंपल्सरी इंग्लिश आहे. कंपल्सरी इंग्लिश हे 12th स्टँडर्ड लेवलचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला क्वालिफाईड 90 मार्क्स आपल्याला अपेक्षित आहे. तेवढे जरी पडले तर आपण सेकंड जो राऊंड आहे मेन्सचा त्यासाठी तिकडे क्वालिफाय होतो. आता तो सेकंड राऊंड जो आहे तो याच्या आम्ही रिटर्न केलेले ब्राउचर सुद्धा आणलेले जे जाताना आम्ही तुम्हाला देणार आहोत. इथे समजून घ्या. इथे आपल्या लक्षात येते की एसेचा पेपर आहे की तुमचे विचार काही प्रश्नांवर कसे आहेत, तुम्ही कसा विचार करता, कॉन्स्टिट्यूशनला बेस आहे का तो,
की बायस आहे, हे सगळं त्यात बघितलं जातं. त्यानंतर जीएस 1, 2, 3, 4 हे 4 जीएस आहे. पहिला जीएस इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी. दुसरा इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन अँड लॉ. आणि तिसरा जो जीएस आहे ज्यामध्ये म्हणजे जो पेपर 4 आहे, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. समजत आहे इंग्लिश मध्ये, मराठीत सांगायची गरज आहे नाही. खाली आहे जीएस 4 मध्ये एथिक्स जो 3 होता, एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. आणि खाली जो आहे म्हणजे 5वा पेपर जीएस 4 एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. आणि त्यानंतर 6वा आणि 7वा जो पेपर आहे तो ऑप्शनल असतो, म्हणजे तुम्ही कुठलाही घेऊ शकता. इव्हन दो यू कॅन टेक इंजिनिअरिंग सब्जेक्ट ऑल्सो. इफ तुमचे 4 वर्षाचा जर चांगला अभ्यास आहे, देर आर 25 ऑप्शनल पेपर ज्याचं जाताना माहितीपत्रक तुम्हाला देणारच आहे. तर याचा अभ्यास इंजिनिअरिंग जर मी परीक्षेच्या सेमिस्टरच्या 8 दिवस आधी करतो, तर मग कॉलेज टायमिंग माझा किती वेळाचा आहे? सकाळी किती वाजता येतो आम्ही इकडे? 9 वाजता. संध्याकाळी किती वाजता जातो? 4:15. मग आता एखादा कोणी असं उभा राहा की सर आय एम रेडी टू वर्क, माझं प्लॅन बनवून द्या, असं कोणी आहे? कोई है शहीद होने के लिए? हाँ, हो जाओ, खड़े हो जाओ, नाम बताइए. शुभम राव. आता खरं खरं उत्तर दे बाळा, सकाळी किती वाजता उठतो? 6 वाजता उठतो. दररोज म्हणत आहे, दररोज 6:60 होऊन झालंय ना. बरं, आता उदाहरणार्थ शुभम 6:30 ला उठतो आणि मी 8 ला उठतो. हा 6 ला उठतो, मी कितीला उठतो? 8 ला. हा किती तास आधी उठतो? माझा 2 तास. म्हणजे हा वर्किंग 2 तास जास्त आहे माझ्यापेक्षा दिवसाला. आठवड्याला किती झाले? 14 तास. महिन्याला साधारणतः 30 दिवसांचा महिना बघितला तर किती झाले? 14 तास एका दिवसाला, एका आठवड्याला, है ना. मग 4 आठवड्याचे किती? किती? हा, एवढे तास एका महिन्याला हा जास्त जगेल माझ्यापेक्षा, है ना, वर्किंग मध्ये असेल. याची तयारी साधारणतः 7 पर्यंत झाली. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये माझे काय असाइनमेंट आहे वगैरे वगैरे ते सगळं रेडी केलं याने. कॉलेजला आला, कॉलेजमध्ये ऑफ टाइम मध्ये इथली कामं सगळी आटोपली आणि इथून घरी गेल्यानंतर जर सायंकाळचे 2-3 तास यांनी कॉम्पिटिटिव्ह प्रिपरेशनला दिले, मला असं वाटतं इंजिनिअरिंग झाल्यानंतर परत ज्या आईवडिलांची इच्छा अशी असते की 4 वर्षानंतर शुभम नोकरी लागणार आहे ना, वडील काय करतात? बिझनेस करतात. म्हणजे बिझनेस म्हणजे मिडल क्लास परिवार आहे, मध्यमवर्गीय कुटुंब. काम केलं की कुटुंब चालतं, ही अवस्था आहे आपली सगळ्यांची. काम बंद, खाना बंद. समजलंय ना? चुकीच बोलतोय का? आई वडिलांनी काम बंद केलं तर आपल्याला इथे राहता येईल का? नाही राहता येणार. हे वास्तविक आहे. अशा कुटुंबामध्ये आपण आहोत. तर शुभमला एक लक्षात घ्यावं लागेल की 4 वर्षानंतर आई वडिलांना एक आपल्याला वेव्स मिळत लागतात की बेटा 4 साल हो गए, इसके बाद तुझे नौकरी लगने वाली है, ऐसा सुना था, जो अभी नहीं लगी है तो तू कुछ दे नहीं सकता तो कम से कम मांग तो मत. नाही समजलं? समजलं की नाही समजलं? काही आई वडील खूप चांगले आहेत, म्हणजे डिग्री करणार, पीजी करणार, नोकरी लागते का त्याच्यासाठी बाप फाईल घेऊन जाणार, लग्न करून देणार, घरे बांधून देणार. सगळेच आई वडील असे आहेत का? नाही. सगळेच करू पण शिकले पाहिजे ना, ते हॅव सोर्सेस असले पाहिजे, नाहीतर कुठून देणार खाली. म्हणून आपल्याला हे ध्यानात घ्यावं लागेल की आत्ताचं युग असेल की आपण 12वी नंतरच अर्न अँड लर्न करू शकतो. अशा अनेक उदाहरणं आहेत की जे मुलं 12वी नंतर काम करतात, त्याच्यातून अर्न करतात आणि शिकतात. पण आपण चांगल्या कुटुंबात जन्माला आलो की डिग्री पर्यंत आई वडीलच आपलं सगळं करतात. फाईन. तर त्याच्यानंतर मला काही करायची गरज पडायला नको. आणि जर मी आता नाही केलं तर शुभमला आणखी 2-3 वर्ष कोल्हापूर, पुण्यासारख्या ठिकाणी प्रिपरेशन साठी थांबावं लागेल. बरोबर? म्हणून तो वेळ माझा वाटेल, केवळ पैसाच नाही तर माझ्या आयुष्याचा पण वेळ वाचेल, हे आपण इकडे लक्षात घ्यावं. सो हे बाकी रेफरन्स बुकची लिस्ट पण इकडे दिलेली आहे. तर हे झालं ऑप्शन 1, दॅट इज UPSC. ठीक आहे. मग आता ही परीक्षा अवघड असते, अशा अनेक रुमर्स असतात, याच्यामध्ये काय काय आणखी प्रॉब्लेम आहे आणि मी कोल्हापूर मधून करू शकत नाही असं काहीही नाही.
तुम्ही सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण मनातच पराभूत झालेलो असतो की मी हे करू शकत नाही. जो माणूस मनातनं पराभूत होतो तो रणांगणामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके. आणि म्हणून मला करायचं म्हणजे माझ्याकडे पर्यायच नाहीये दुसरा. लक्षात येतं का? माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही, मला करावंच लागणार. ही बाब नित्याची आपण लक्षात घ्यावी. ऑप्शन 2 कडे आपण जातो आता, दॅट इज एमपीएससी. म्हणजे ज्यांना असं वाटते की नाही मला थोडं थेरॉटिकल लिहायला अडचण जाऊ शकते है ना, तर पहिलं जे युपीएससी मी तुम्हाला सांगितलं ना, तर युपीएससी मध्ये युपीएससीच्या सोबत तुम्ही आयईएस करू शकता, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आणि त्या आयईएस आणि एमईएस सेंटर आपलं कोल्हापूरमध्ये सुद्धा आहे, शाहूपुरीला. त्याचे माहितीपत्रक तुम्हाला जाताना देणारच आहे. ओके. तर आता त्याच्यानंतर हा ऑप्शन आहे आपला एमपीएससी. यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असे 24 प्रकारच्या पोस्ट आहेत. किती? 24 क्लास 1 आणि क्लास 2 च्या पोस्ट आहेत. नेक्स्ट प्लीज. आता ह्या सगळ्या पोस्ट इथे दिलेल्या बघा, उपजिल्हाधिकाऱ्यांपासून नायब तहसीलदारपर्यंत. आता या परीक्षेचे किती टप्पे आहे? पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. जसं युपीएससीचं होतं तसंच खाली आपण येतोय. याची पूर्व परीक्षा जी आहे, याच्या पात्रतेचे निकष म्हणजे आपण डिग्री पास पाहिजे किंवा डिग्रीच्या फायनल इयरला अपीयर पाहिजे. म्हणजे आता तुमच्यापैकी फायनल इयरला कोणी आहे का? तो ये सारी फसल कटने के लिए तैयार है. तो या तो कट के आप मार्केट में जाएंगे, हम नहीं कटेंगे तो गोडाउन में रखा जाएगा. तब तक रखा जाएगा जब तक बेचा नहीं जाए. इसका ध्यान रखना. तो ये अवस्था है हमारी. तो फाइनल ईयर को इसी साल आप एग्जाम दे सकते हैं. तो एग्जाम देकर ये देख लेना कि मेरा आज का कॉम्पिटिटिव स्टँडर्ड क्या है, नॉलेज की लेवल क्या है. म्हणजे मला 2 गोष्टी ध्यानात आल्या पाहिजे की मी करू शकतो का आणि माझी एक्झॅक्ट आज लेवल काय आहे, तेव्हा मी ते पुढे जाऊ शकतो. म्हणजे खाली शैक्षणिक पात्रता झाली. वयोमर्यादा ओपन साठी 19 ते 38 आहे. जनरल कॅटेगरी माफ करा. रिझर्वेशन जे आहेत ना आपले, ओबीसी, एससी, एसटी, विषय, एनटीपी, एनटीसी, एनटीटी, एसबीसी, these are all the reservations. ओके. आणि दुसरं ओपन जे आहे त्यासाठी हे झालं जनरल, ते जनरल साठी झालं 19 ते 38 म्हणजे ओपन. आणि खाली इकडे 43 पर्यंत म्हणजे 5 वर्ष शिथिल आहे. 38 पासून 43 पर्यंत या सगळ्या एससी एसटी पासून ज्या सांगितल्या त्यांना. आणि खाली अपंग असेल एखादा तर त्याला पुन्हा 5 वर्ष आहे, असं ते आहे. म्हणजे आता जनरल वाल्यांनी 43 वर्षापर्यंत अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायचा, असा डोक्यावर नेमकं उलट पडल्यासारखा विचार नाही करायचा. म्हणजे शासनात दिली आहे तू 43 वर्षापर्यंत परीक्षा देत राहशील का, लग्न कधी करशील मग, करावंच लागतं ना आमच्याकडे है ना. बाकी कर करू ते करावं लागतं. घरी गेल्यावर विचारत असते ना तुम्हाला. बरं चालेल. हा योगा झाला असं ते करून केलं. काय नाव आहे? सूरज. आगे बढ़ते हैं. तो दिस इज वन. आता आपण परीक्षेच्या स्वरूपाकडे आलो. बघा तिकडे पण हेच होतं, इंग्लिश मध्ये होतं, हे मराठीत आहे. फरक काही नाही. म्हणजे एखादा मुलगा युपीएससी ची तयारी करून राज्यसेवा सुद्धा पास करू शकतो. आपला सिलेबस हा सेम आहे. त्यामध्ये बघा करंट इव्हेंट आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व राज्य स्तरावरील घडामोडी म्हणजे करंट इव्हेंट ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, भारताचा इतिहास, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, महाराष्ट्र व भारत राज्य व्यवस्था, राज्य शासन व्यवस्था आणि तिकडे पंचायत राज, नागरिक व्यवस्था म्हणजे इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स हे सिलेबस. आणि इकडे परत सीसॅट आहे, उत्तरावरील प्रश्न म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन. पण आता इकडे अट ही आहे की दोनही पेपर कंपल्सरी आहे. ठीक आहे. म्हणजे 200 आणि 200 400, त्या 400 पैकी आपल्याला कमीत कमी 240 प्लस मार्क पाहिजे. किती झाले साधारणतः 60% है ना प्रिलिम पास करा. आता मेन्स मध्ये जाऊ आपण. हे बघा मेन्स. आता मेन्स मध्ये पहिला पेपर 1 मराठी इंग्लिश आहे. हा थिअरॉटिकल आहे, 12वीचं स्टँडर्ड आहे. याच्यामध्ये उतारा लेखन, सारांश लेखन आहे, भाषांतर आहे आणि आकलन आहे, निबंध लेखन आहे. सॉरी पहिल्या याच्यामध्ये. मग ते तसंच इंग्लिश मध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे, कॉम्प्रिहेन्शन नाही,
थेरॉटिकल मध्ये एसे रायटिंग, लेटर रायटिंग आणि प्रिसाइज रायटिंग. त्याच्यानंतर दुसरा जो लँग्वेज पेपर आहे हा ऑब्जेक्टिव्ह आहे. कॉम्प्रिहेन्शन, व्याकरण, शब्दसंग्रह. इंग्लिश मध्ये तेच मी जे आता बोललो हे 100 मार्काचे 2 झाले. त्यानंतर खाली जीएस 1 2 3 4. पहिला जीएस हिस्ट्री जिओग्राफी, दुसरा जीएस इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान, भारतीय राज्यव्यवस्था. तिसरा आहे मानव साधन संपत्तीचा विकास, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. आणि चौथा जो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट. हा, आता तुम्हाला एक बाब इथे लक्षात आली असेल की युपीएससी मध्ये जीएस 3 हा एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड आहे. म्हणजे एखादा आयएएस असेल यू मस्ट हॅव एथिक्स. सर्व्हिस कमिशन. This is not monopoly. Service commission आहे. It is for to serve the nation, serve the society, serve the people. म्हणजे लोकांना सर्व्हिस देण्याचे हे सेक्टर आहे आणि या सर्व्हिसेस मध्ये सोबत आपल्या टीम असणार आहे. फाइन. तर हे झाले 4 जीएस. इसके बाद होता है इंटरव्यू. आता हे जीएस चे डिटेल सिलेबस आहे जे तुम्ही नंतर मी पीपीटी ठेवणार आहे ते तुमच्या सरांकडून तुम्ही घेऊन घ्या. आता फायनल ते येऊ आपण बघा. त्याच्या आधी हे बघा 100 मार्काची मुलाखत आहे, 800 मार्कांचं मेन्स. आता परीक्षा कुठे होते खाली लिहून टाका. मी पहिलं यूपीएससी लिहून टाका. upsc.gov.in ही वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्हाला सगळी माहिती काढायची आहे. ओके. दुसरी वेबसाईट आहे आपण जे आता एमपीएससी बद्दल माहिती होती एमपीएससी. त्याच्या आधी www लावायचं आहे. तीनदा लावायचं. पूर्ण ध्यान म्हणजे तो उसके बाद mpsc.gov.in झालं. आता तुम्हाला प्रॅक्टिकल्स पण माहिती देऊ का? आता हे 2 समजलं का? ठीक. आपण याचं युजर जर तुम्हाला यूपीएससी करायचं असेल तर त्याच्यासोबत तुम्ही आयएएस साठी तयार म्हणजे सेपरेट एक्झाम. ओके. बट तुमच्यासोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जीएस सेक्शन चांगला तयार असेल तर तुम्ही पहिला प्रीलिम क्वालिफाय करू शकता. सेकंड पेपर हे तुमचे टेक्निकल जो सिलेबस 4 वर्ष तुम्ही अभ्यासला त्याच्यावरच असतं. ठीक आहे. आणि एमपीएससी मध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये राज्य सेवा म्हणजे स्टेट सर्व्हिसेस याच्यासोबत पीएसआय, एसटीआय, एएसआय. आता त्याचा सिलेबस मी घेतला नाही, ते थोडा सिलेबस असतो त्याला. पहिला एक जीएस चा पेपर असतो, त्याच्यातच मॅथ्स रिझनिंग असतं. म्हणजे कंबाईन जीएस प्लस ऍप्टिट्यूड 100% 100 मार्क्सचा पेपर असतो. ठीक आहे. आणि दुसरा जो पेपर असतो पहिला मराठी इंग्लिश आणि दुसरा त्यातला जीएस आणि ऍप्टिट्यूड असतो. बस 200 मार्काची मेन्स. पीएसआय असेल तर 100 मार्काचा फिजिकल, 40 मार्काचा इंटरव्ह्यू. हे राहतं पीएसआय. म्हणजे राज्यसेवेची एखाद्यानं इमानदारीनं तयारी केली 1 वर्षभर तर ते पीएसआय सुद्धा पास होऊ शकतं. आणि याच्यासोबत इफ ही और शी इज बिलॉंग टू टेक्निकल बॅकग्राऊंड ज्यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ही ज्या कोर्सेसचे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब आहे, जसं मेकॅनिकल असेल तर तो एआरटीओ लागू शकतो, असिस्टंट रोड टॅक्स ऑफिसर जो आहे, जे आरटीओ असतात ना ते, किंवा मग एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे सगळे पद त्यामध्ये असतात. एक्झिक्युटिव्ह हे क्लास 1 ची पोस्ट आहे, ती डायरेक्ट एक्झिक्युटिव्हची भरली जात नाही, बाय प्रमोशन तुम्ही तिथे जाऊ शकता. म्हणजे एमपीएससी करणाऱ्या मुलांनी फक्त एमपीएससी नाही तर टेक्निकलचं पण करायचं
सो दॅट जर इन ट्रान्झिट आपली ही एक्झाम नाही निघाली तर आपण टेक्निकलचा आधार म्हणून एक पोस्ट काढू शकतो आणि परत अभ्यास करत राहायचं. 30 वर्षापर्यंत दुसरं काही काम नाही तुम्हाला. 2 वेळचं जेवायचं, दिवसभर अभ्यास करायचा. ठीक आहे, असं केलं तर आजच्या युगात तुम्ही टिकणार, नाहीतर आउटडेटेड शिके होणार. मोटिवेट करायला आले का डिमोटिवेट करायला? मी जास्त मोटिवेशन वरच भर देतो. असे फटके लावायचे की जाता जाता सुधारलं पाहिजे. पुन्हा नाही बोलवलं चालतं आपल्याला. पुढे जाऊ. समजलं? फटके म्हणजे शब्दांचे. आता तुम्हाला आज हाताने मारायचं वयात नाही आहेत तुम्ही, है ना? हे झालं एमपीएससी. आता याच्यानंतरचा तिसरा ऑप्शन आहे की इकडं आपलं जर घोडं चांगलं नाही आणि जर आपलं मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश चांगलं असेल, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, then we can select third option, that is banking sector, SSC sector and IB sector. So we'll proceed to banking sector now. नहीं है आपके? Okay, we don't have PPT. चलो मैं ऐसे बता देता हूँ आपको. बैंकिंग में सबसे पहला एग्जाम होता है RBI का, रिजर्व बैंक ऑफ इंडिया का. यो हाँ मुझे हे जे काय आता बँकिंग सेक्टर आहे थोडस लिहिल्यानंतर पटकन इकडे बघा. बँकिंग सेक्टरवर जो कंट्रोल असतो तो बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असतो. त्याच्यानंतरच्या ज्या बँक्स आहेत त्या सगळ्या नॅशनलाइज बँक आहेत. SBI, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या नॅशनलाइज बँक आहेत. म्हणजे एक प्रकारे शासनाच्याच बँक आहे. गेटिंग इट? फाईन. तर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं, आधी कसं व्हायचं की बँकिंग सेक्टर त्याच्यावर एक्झाम डिक्लेअर करायचं. मग बिहारमध्ये परीक्षा निघाल्यात आपल्याला माहितच व्हायचं नाही. ते स्थानिक वृत्तपत्रांना बातमी देऊन टाकायची छोटीशी, महाराष्ट्राचे पोर बसले बोंबलत, है कि नहीं? वो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने टुक द इंस्टीट्यूट, सबको एक साथ ले लो, पूरे नेशनलाइज्ड बैंक का कॉमन रिटन एग्जाम लिया और उसका एक ऑर्गेनाइजेशन प्लान किया गया जिसको IBPS कहते हैं, इंडियन इंस्टीट्यूट, IBPS, इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनल सिलेक्शन. ओके, तर या IBPS अंतर्गत सगळ्या नॅशनलाइज्ड बँकांची एका प्लॅटफॉर्मवर एक्झाम